करवीर तालुक्यातील अनेक गावातील रास्तभाऊ दुकानदारांमार्फत अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना पाठवलेल्या नोटिसांबाबत पात्र सर्वच वंचित नागरिकांना घटकांना योजनेअंतर्गत रेशनचा लाभ मिळावा याबाबत शासनामार्फत आपण पाठवलेल्या नोटिसांमधून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना प्रत्येक गावातील रास्तभाऊ दुकानदारामार्फत त्यांच्या शिधापत्रिकेबाबत अनेक नको त्या वेगळ्या कारणास्तव त्यांनी कारण न दिलेच त्यांना मिळणारे अन्न व धान्य सुरक्षा बंद होणार असे लेखी म्हणणं देण्यास सांगितले। आपण पाठवलेल्या नोटिसीमध्ये प्रामुख्याने लाभार्थी कंपनीचा संचालक नसला पाहिजे, म्हणजे त्यांचा ठोस असा कोणताही उल्लेख नाही। शिधापत्रिका हा लाभार्थी आणि IT रिटर्न भरलेला नसावा असं समजतं। आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक असल्याने आपण प्रत्येकाचा संपूर्ण डेटा समजतो। तर रिटर्न भरणारी व्यक्ती श्रीमंत असते असं नाही, त्याला त्याचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी उदाहरणार्थ स्वतःचं घर, 2 व्हीलर, गाडी, छोटा मोठा व्यवसाय, प्रापंचिक साहित्य, वस्तू खरेदी करण्यासाठी IT रिटर्न भरावाच लागतो। त्याशिवाय त्यांना बँका कर्ज देत नाहीत, त्यामुळे हा नियमच बेकायदेशीर आहे। जे भूमिहीन आहेत, अल्पभूधारक आहेत अशांना देखील आपण नोटिसा दिलेल्या आहेत। यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की अनेक लाभार्थी खरोखर वंचित आहेत व रेशन कार्डवर ज्यांची नावं नाहीत, ऑनलाईन नावं नोंद आहेत, उदाहरणार्थ लग्न झालेल्या मुली, लहान मुलं यांना देखील लाभ मिळावा। जी स्वेच्छेने स्वतःचं रेशन बंद करणार असतील त्यांचं रेशन शासनाने बंद करावं, कोणत्याही अटी लावू नयेत, चोर सोडून संन्याशाला त्रास देऊ नये। गोरगरिबांचं रेशन शासन अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बंद करण्याच्या प्रयत्नात आहे, ते त्वरित थांबवावं, अन्यथा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गावागावात प्रत्येक रेशन दुकानदाराच्या दारात आपण पाठवलेल्या नोटिसांची होळी करण्याचं आंदोलन करण्यात येईल असं म्हणाले। तर पोपट दांगट बोलताना म्हणाले की मिशन सुधार राईटफुल टार्गेट अंतर्गत सर्वच चालू असलेल्या गोरगरिबांचं राशन बंद करण्याचा हा भाजप सरकारचा डाव शिवसेना हाणून पाडेल। यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव व पुरवठा अधिकारी विकास देसाई यांनी आपल्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवून तात्काळ यावर तोडगा काढण्याबाबत आश्वासन दिले। यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, फेरीवाले संघटना बाळासाहेब नलोडे, ग्राहक सेना जितू कुबडे, युवा सेना सचिन नागटिळक, कामगार सेना राजू सांगावकर, प्रकाश मुदुगडे, वाहतूक सेना दिनेश परमार, युवा सेना संतोष चौगुले, वाहतूक सेना दत्ता फराकटे, फेरीवाले संघटना कैलास जाधव, दीपक पोपटाणे, सुनील पारपाणी, दीपक अंकल, किशोर कामरा, मोहन राजपूत, बाबुराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही तहसीलदार करवीरच्यानं एक निवेदन दिलं। आज बघितलं तर करवीर तालुक्यामध्ये प्रत्येक रेशन दुकानदारांच्या मार्फत रेशन बंद करण्यासाठी रेशनवाल्यांना नोटिसा देत आहेत। तर नोटिसात काय तर ते IT रिटर्न भरतात। IT रिटर्न हा सर्वसामान्य माणूस एखादं लोन काढण्यासाठी सुद्धा भरतो, म्हणजे लोन IT रिटर्न भरल्याशिवाय लोन मिळत नाही। अशा लोकांचं तुम्ही रेशन बंद करणार म्हणजे हे सरकार, भाजप सरकार हे गोरगरिबांचं आहे का श्रीमंतांचं आहे? अदानी अंबानी कोण कोण सगळं पैसे घेऊन पळून चालल्यात, त्यांची कर्ज माफ केली जातात आणि गोरगरिबांच्या रेशनवर उठल्यात। लाडक्या बहिणींच्या वेळी मी तसंच केलं, पहिल्यांदा लाडक्या बहिणी सगळ्या बसल्या निकषात आणि नंतर निवडणुका झाल्यानंतर त्यांना निम्म्यावर आणली संख्या त्यांची। म्हणजे हे सरकार फसवतंय आणि हे गोरगरिबांचं रेशन बंद करण्याचा डाव त्यांचा चालला आहे। त्याबद्दल आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं पुरवठा अधिकारी असतील तहसीलदारांना सांगितलं की तुम्ही तात्काळ त्या नोटिसा मागे घ्या, अन्यथा पुढील आंदोलन हे रेशन दुकानदारांच्या दारात त्या नोटिसांची होळी करून रेशन दुकानदारांना आम्ही सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही। कारण गोरगरिबांचं धान्य हे गोरगरिबांचा दूरचा घास जर तुम्ही काढून घेत असला तर शिवसेना गप बसणार नाही, या पद्धतीनं आम्ही आज इशारा दिलेला आहे। तर पंतप्रधानांनी तर 2 दिवसापूर्वीच निवेदन दिले की 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देतोय, पुरवतोय। मग हेच तपासायला पाहिजे। 80 कोटी म्हणतात आणि आज बघितलं तर गावागावात रेशन दुकानदार, प्रत्येक रेशन दुकानदाराकडं 500 लोकांची पूर्वी रेशन देत असतील तर त्यांना 300 लोकांच्या नोटीस आल्यात, म्हणजे राहणार किती? हे गावागावातली जर 40-50% जर लोक कमी व्हायला लागली तर ते काय उपयोग होणार आहे? म्हणजे गोरगरिबांचं रेशन नवीन, आमचं मत आहे तुम्ही नवीन जी ह्या योजनेत बसत्यात खरोखर गरीब आहेत अशा लोकांनाही चालू करा, पण ज्यांचं आता चालू आहे त्यांचं काय तर तुम्ही सोंग काढून नोटीस देऊन फसवून बंद करू नका, ही भूमिका घेऊन आज आम्ही इथं आलेलो आहे।